मित्रांनो नमस्कार. मी जगदीश गौड. आपण बघत आहात क्राईम नामा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. हल्ली कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये देवाची भक्ती अत्यंत विचित्र लेवलला गेलेली आहे. कुठलेही देवस्थान असो किंवा कुठलं मंदिर असो, इथे नको ते कृत्य चालत आहे. विशेष म्हणजे काही मंदिरांमध्ये अशी गर्दी होत आहे की त्या गर्दीचा फायदा मंदिराच्या संस्थानांना होत आहे. विशेष म्हणजे या मंदिरांमध्ये दादागिरी प्रचंड वाढली आहे. तिथे निश्चितच दादागिरी करणारे संस्थेचे व्यवस्थापक, पुजारी किंवा जे सिक्युरिटीवाले आहेत ते करतात. आता अशा मंदिरांमध्ये दर्शनाला येणारे जे लोक आहेत ते बाहेरचे असतात, अजून कुठून आलेले असतात, बाहेर गावून असतात किंवा बाहेर राज्यातून आलेले असतात. ते महाराष्ट्रात आले तर UP, MP, बिहार, राजस्थान कुठूनही येऊ शकतात, गुजरात. तर गुजरातमध्ये येणारे भाविक जे आहेत ते कुठूनही येऊ शकतात. महाराष्ट्राचे लोकसुद्धा तिकडे जाऊ शकतात. अशा वेळेस हे सिक्युरिटीवाले जे आहेत ते खूप मस्ती दाखवतात. असंच हे प्रकरण तुम्हाला मी दाखवत आहे. हे प्रकरण आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरचे. तिथे आता क्षुल्लक वादविवाद काही झाला असेल. मंदिरामध्ये ज्यावेळेस लोक हजारो किलोमीटर, शेकडो किलोमीटर वरून दर्शनाकरता येतात, तेव्हा इथे जे व्यवस्थेमध्ये लोक असतात ते धक्के मारतात, ढकलतात, जोरजोराने लोटतात. अशा वेळेस पुरुष महिलांच्या कुठे स्पर्श करत आहेत हे देखील ते बघत नाहीत किंवा जाणून बुजून असं करत असावे. यावर अनेक वेळेस वाद झालेले आहेत, हाणामाऱ्या झालेल्या आहेत. असाच प्रकार इथे त्र्यंबकेश्वरमध्ये झालेला आहे. हा व्यक्ती कुठून लांबून दूर दर्शनाकरता आला असेल. दर्शन घेत असताना असंच काही वादविवाद झाला आणि त्या एकट्याला अनेक सिक्युरिटी गार्ड मारहाण करत आहेत. ही नपुंसक वृत्ती आपल्या भारतामध्ये खूप आहे. तो एकटा आहे म्हणून कोणी त्याला एक जण मारणार नाही. तो एकटा असेल तर त्याला एक जण भिडणार नाही. जेव्हा अनेक होतील तेव्हा भिडतील. हे सामान्य भांडणामध्ये देखील होत असतं. मी एकटा आहे आणि कोणी एकासोबत भांडणं झालं तर तो पळून जाईल किंवा गप्प बसेल. पण जेव्हा 10-5 लोक घेऊन येईल त्यावेळेस त्यातला मर्द जागृत होतो आणि हा नामर्द मर्द होतो आणि मग 10-5 जण घेऊन एकाला मारण्याकरता येतो. ही परिस्थिती आपल्या भारतात जवळजवळ सर्वत्र आहे. अशा प्रकारच्या घटनांचा प्रत्येक व्यक्तीने निषेध केला पाहिजे. देवस्थानच्या लोकांनी जरूर यावर विचार केला पाहिजे आणि वेळीच अशा लोकांना लगाम लावली पाहिजे. दुसरं मी भाविकांना विनंती करेल, कशाला जायचं एवढ्या लांब? मी सुद्धा आता जाऊन आलो. मी त्र्यंबकेश्वर, मी काय म्हणतात त्याला, महाकालेश्वर वगैरे जाऊन आलो. हीच परिस्थिती आहे. अनेक तास लाईनमध्ये उभे राहा, नंतर काही सेकंदाचं दर्शन होत नाही. दूरवरून दर्शन होतं आहे. जवळ तर कोणाला फक्त VIP लोकांना जाऊ देतात. जे VIP नावाला आहेत त्यांचे काय काय कांड आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. असे कांड करणारे लोक देवाजवळ जाऊ शकतात, पण सामान्य माणूस, तुमच्या आमच्यासारखा माणूस नाही जाऊ शकत. म्हणून कशाला जायचं? हजारो रुपये खर्च करा, अनेक तास उभे राहा, प्रवास करा, थका आणि तिथे जाऊन धक्के खा, अपमानित व्हा. त्यापेक्षा आपल्या जवळ असलेल्या मंदिरामध्ये जा आणि तिथेच 12 ज्योतिर्लिंग आहेत हा विचार करून तिथे पूजन करा. निश्चितच ज्याची त्याची भावना आहे. ज्याला त्याला असं वाटतं की मी 12 ज्योतिर्लिंग केले पाहिजे. मला देखील वाटतं मी सुद्धा केले पाहिजे. अष्टविनायक केले पाहिजे. जगन्नाथपुरीला गेलंच पाहिजे. तिरुपती बालाजीला गेलंच पाहिजे. पण अशा माजाडलेल्या सिक्युरिटी गार्डचा मार खाण्यापेक्षा आपल्या जवळच्या मंदिरात गेलेलं कधी पण योग्य असं मला वाटतं. निश्चितच माझे विचार कुणाला पटतील, कुणाला पटणार नाहीत, पण एखाद्या व्यक्तीला अनेक लोकांनी मारहाण करणं हे निश्चितच योग्य नाही. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपले विचार कमेंटच्या माध्यमातून जरूर मांडा. नमस्कार. पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपले विचार कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.